माजी खासदार S.K. डिगे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 11 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत भीम फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. 11 एप्रिल रोजी सायंकाळी 6:15 वाजता माजी नगरसेवक राजू लाटकर यांच्या हस्ते या फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात येणार आहे. 6:30 वाजता मुंबईमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानच्या प्रतिकृतीचं उद्घाटन शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर S.S. मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या फेस्टिवलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूरमध्ये आल्यानंतर इंदुमती बोर्डिंगमधील ज्या खुर्चीत बसले होते ती खुर्ची जनतेला पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. ही माहिती S.K. डिगे मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी दिली आहे. 12 एप्रिल रोजी संविधान सन्मान महिला दुचाकी आणि 4 चाकी रॅली काढण्यात येणार आहे. 13 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 4 या दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये दुपारी 12 ते 1 या दरम्यान भीमगीतांचा कार्यक्रम, दुपारी 1 ते 2 दरम्यान संविधानातील 1 ते 35 कलमं तोंडपाठ असणारी 13 वर्षीय विश्वविक्रमी डॉक्टर अनुप्रिया गावडे हिचा संविधान जनसंवाद तथा जागृती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 2 ते 4 दरम्यान ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते समाजरत्न भीमक्रांती पुरस्काराचं वितरण, तर रात्री 11:45 ऐतिहासिक बिंदू चौकात भव्य आतषबाजी करण्यात येणार आहे. 14 एप्रिल रोजी अभिवादन कार्यक्रमासह मुलांना खाऊ वाटप, दिव्यांगांना अन्नदान करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार बैठकीत सांगण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष अशोक भास्कर, राजन कदम, दुर्गा काळे, नीताताई शिंगे आदी उपस्थित होते.